सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स आज कॉलेज संपेपर्यंत हे लेटर कुणी कुणाला पाठवलंय हे तुम्ही मला शोधून सांगायचं, नाहीतर मी तुमच्या तिघींच्याही रस्टिकेशन लेटरवरती सह्या करेन. हा बघ यानेच पाठवलं होतं लेटर. सॉरी सर, माझं एका मुलीवर प्रेम आहे. ते लव्ह लेटर मी तिला देण्यासाठी लिहिलेलं, पण चुकून ते लव्ह लेटर यांच्या दरवाजावर लागलं. दिस मॅटर इज ओव्हर. जातो. गरबा नाईटचे पासेस आपल्यासाठीचे पास आपण अलग से साईडला काढून ठेवलेत ना. आता तर मी गरबाला येणार पण आणि गरबा करून पण दाखवणार. हा सम्राट पाटीलचा चॅलेंज आहे. आता दांडिया खेळायला जाताय खरे, पण तुम्ही परत कसे येताय ना तेच बघतो. भाई लोग आओ, एंट्री मारो भाई. गडक में जंगल में दंगल भाई. आई शपथ, केवढं भारी आहे सगळं. एक नंबर. धवल, तू ना आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी भल्याचं काम केलंस. पहिल्यांदा नाही का, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांदा कचरा साफ करायला लावला होता. गप ना जरा, आता नको तो विषय. मी ना खूप छान मूड मध्ये आहे. हा दिसतंय आम्हाला ते तुझ्या कपड्यांमधून. तुझी सगळी एक्साइटमेंट ना तुझ्या कपड्यांमधून झळकतीये. बाय द वे याचं क्रेडिट मनवाला जातं, कारण आमचे सगळे कॉस्ट्युम तिनेच अरेंज केले. हा आमचे धवलने. भाई मी फक्त मॅनेज केलेत, पैसे सगळे मनवाने दिलेत. हा तर तुम्ही सगळे कॉन्ट्रीब्युशन काढून तिला पे करा. काय वो छोडो अभि, पण सगळे खूप ढासू दिसतायत. हे धवल, काय जादू केलीस तू? अरे तुझ्यासारखी बोलायला लागली. नीरव, धवलच्या भाषेत सांगायचं झालं ना तर तू एकदम छावा दिसतोयस. क्या बात है मनवा. लुकिंग नाईस. थँक्यू. इवन यू आर लुकिंग प्रिटी. थँक्यू. आम्हाला पण घेता का तुमच्यात? म्हणजे आम्हाला पण बोला ना काहीतरी चांगलं. मला रेणुका हो, म्हणजे आम्हाला कॉम्प्लिमेंटची ॲलर्जी नाहीये. सांगा ना कुठेतरी कसं दिसतोय आम्ही. तू बरा दिसतोस. रेणू तू कमाल दिसतेस. पण माझ्या माहितीत ना धवल, हॉट मुलीसाठी एक शब्द आहे. काय? काटा. तू काटा दिसतेस. नक्की काटा का? मला तर वाटत होतं ही तुझा चमचा आहे. तुला चमची म्हणायचंय का? यू आर राईट धवल. पण माहितीये, आज ना मला एक गोष्ट कळलीये. आपल्या या सायलीला प्रॉडक्ट शिवाय अजून बरंच नॉलेज आहे की. लातूर लोट्यात पाणी घेऊन फिरणाऱ्याने ना समुद्राला कधी चॅलेंज करायचं नसतं. हा माझ्या नॉलेज बद्दल सांगायचं झालं ना आता रेणू सायली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघितलं. अगं तुला जर समुद्र वाटतोय ना, ते खरं तर डबकं नाशिकचं डबकं. करेक्ट आहे, करेक्ट. लातूरला तर एवढा दुष्काळ असतो की डबकही नसतं. सगळं असं कोरडं शुष्क. आणि मग नाशिकच्या बर्फवृष्टीबद्दल सांग बरं आम्हाला.
बास रेणुका काय चाललंय? अरे मग काय यार, बघ ना दोघे जण सुरूच होतात भांडायला. ए भांडू नका ना यार, आपण गरबा खेळायला आलोय ना, एन्जॉय करायला आलोय. चला फ्रेंड्स, पटकन फ्रेंड्स. फ्रेंड्स ए परी इथे. फ्रेंड्स. गुड. हाय फ्रेंड्स, कसे आहात? हाबो ए भाई, तू गरब्याला आलाय का विक्रीला? जरा सांभाळून राहा इथे, नाही तर मासा म्हणून कोणतरी विकत घेईल तुला टँक मध्ये ठेवायला. आय, आय, कापला. तू पण ना धवल, तुझ्याशी ना बोलण्यामध्ये कोणी जिंकू शकत नाही. का ओल्ला भाई, का ओल्ला तू? हा हे वाक्य बोलून ना तू आपल्याला जिंकून टाकला भाई. अरे थँक्यू. भाई मिठू नको बरोबर कापशील आपल्याला. चला चला काहीच आम्ही येतो गरबा. हा चल चल हो पुढे. अरे याडा आहे का? बाबा, बाबांचा फोन आहे. मी काय सांगू? माझ्याकडनं नमस्कार सांग. सम्राट गप जरा. परी नको उचलूस. अगं पण मग ते फोन करत राहतील सारखं परत कंटिन्यूस, एका मागून एका मागून. परी तू फोन घे आणि खरं काय ते सांग. मग नाही करणार ते फोन. माझी ऍडमिशन कॅन्सल होईल. काय करायचं? उचल मला वाटतं. ए भाई हो बाजूला, हो बाजूला. श्श, मी सांगतोय ताई. उचल. हॅलो बाबा, मी हॉस्टेलला. आवाज गरबा कुठे? बाजूला, हॉस्टेलच्या बाजूला ना घर, मोठं कॉम्प्लेक्स आहे, मोठं कॉम्प्लेक्स आहे, तिथे गरबा चालू आहे. हा आवाज ना, हो झोप लागेल. हो लागेल, त्यात काय झोप लागेलच बाबा, एवढं काही नाही. सायली इतकी घोरत असते बाबा रोज, मग काय सवय. हा हा हॅलो आवाज ऐकू नंतर बोलते. क्या बात है. मी घोरते. हा ढाचा मी नाही दिला. कधीतरी खरं बोलावं लागतं मध्ये मध्ये. प्लीज परत. बरं ठीक आहे, ह्या प्रॉब्लेमला टाइम बिंग सोल्युशन तरी मिळालेलं आहे. हा? पण भाई लोक, आता आपण असे रोज बाहेर जाणार, फिरणार बिरणार, तर काहीतरी परमनंट सोल्युशन काढायला पाहिजे ना. नाही म्हणजे तुझे बाबा कुत्रा. धावल्या, काय बोलते माझ्या बाबांना? अगं तुझ्या बाबांना नाही ग, तो कुत्रा. कोण आहे तो कुत्रा? अरे हाच तो मंग्या पाटणकर. अरे ह्यानीच मला ती 2 दिवसात पैसे ट्रिपल होतील ही स्कीम सांगितली. त्या दिवसानंतर आत्ता दिसतोय हा मला वाजवतोय काय. तर ह्याचीच वाजवतो. भाई लोक, जरा त्याच्याशी सुसंवाद साधून आलो, तुम्ही कंटिन्यू करा. चल मी पण येतो साधायला सुसंवाद. चल. काय रे कल्टी मास्टर, आहे कुठे तू? भाई अरे तू कुठे आहेस? आपल्याला का बोलतो रे आहेस कुठे? मोठे मोठे राग आणि भीक माग आपल्याला भाऊच्या धक्क्याला लावून तू कुठे गेला रे? भाई एरियातच होतो. हा उच्ची उच्ची बोली आणि 10 बाय 10ची खोली. कोणाला ढाचे देतो? हा कोणाला देतो ना? तुला फोन करतोय, फोन लागत नाही. घरी गेलो तर तुझी आई तुझ्या नावाने शिव्या घालते. नशीब समज पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली नाही ती. भाई माझ्या घरच्या कमीने पोलीस स्टेशन मध्ये जास्त ओळखतात. तुझ्या ओळखीने त्या कंपनीमध्ये पैसा घातला, ती फ्रॉड लोक 2 दिवसात बोरिया बिस्तर बांधून चू. काय रे मंग्या, साली खरूच पण ना 4 दिवस टिकते, पण तुझी ती स्कीम 2 दिवसात गायब. भाई माझी स्कीम हा म्हणजे असं झालं, भाव मळला खांद्याला आणि मळा लागला धांद्याला. भाई ती भलत्याची स्कीम होती. हा आपण फक्त सजेस्ट केला होता तुला. आता आपल्याला काय माहिती की तुझ्या टायमाला त्याला पनवती लागणार आहे ती. कोणाला शेंडा लावतो रे? कोणाला लावतो? कपावर लिहिलंय काय? तुझा कितीचा खापचा निघाला ते सांग आधी. भाई आपल्या डोक्याचे ना उगाच कलाई करायची नाही. तू आपल्या पैशाची मलाई केली त्याचं काय रे झोलर?
तुला ना इथल्या इथे उभा कापे ना. तुला फक्त दोस्तीत गळा कापता येतो रे. ए भाई इमानदारीत जा, नाहीतर नाहीतर काय रे, काय करणार रे तू? हात लावणार? तू शान असशील ना तर मला हात लावून दाखव. कोणाच्या जीवावर उडतो रे या 7 बुटक्यांच्या? ए भाई आय मॅनेज, डोंट वरी. ए भाई तुझ्या दम आहे ना तर आपल्याला हात लावून दाखव. अरे तुझ्यात दम आहे तर तू हात लावून दाखव आपल्याला. अरे तू हात लावून दाखव ना. अरे मी कशाला सुरुवात करू, तू हात लावून दाखव. अरे शान आहे बोलतो तो स्वतःला, तर हात लावून दाखव. अरे या बुटक्या लोकांना मी हात नाही लावत रे. अरे, लावून दाखव. बुटक्या कोणाला बोलतो? मी करू का सुरुवात? नाही म्हणजे लालबाग परपैकी कोणीच घेत नाही ना इनिशिएटिव्ह. धवल हा कोण रे माठ? सम्राट कोल्हापूर. ए भाई थांब थांब. काय आहे? लालबाग परळ मध्ये जरा मारामाऱ्या कमी झाल्यात. हा तू भेट काहीतरी आट्यात, मग दाखवतो तुला. ए भाई गरबा खेळायला आलास ना, गपचूप गरबा खेळायचा, नाही तर इथेच बाजा वाजवेन. ए जो बाजा वाजवायला आणलाय ना, तू आधी नीट वाजव. चल जा चल. ए चल तू पण शाना बन. चल तू शाणा बन. चल चल रे चल. ए, चल रे. आपल्याला वाजवायला शिकवते. गप्पे. ए, बाजा. चल. तुम्ही हे बोलत होता ती नक्की कुठली भाषा? ते आमच्या लालबाग परळ मधली मातृभाषा आहे, कळले? हा हा. मला जरा शिकव ना. ओलतोय ओलतोय बोलतोय. बोलतोय ना रे, ओलतोय. हो बोलतोय. हा ओलतोय. बोलतोय. जमेल जमेल, ट्राय कर. ओलतोय. बोलतोय. ए थांबे. बोलतोय. ए भाई तू काय ते करते एकटी? बाकीचे कुठे आहेत? ते काय गरबा खेळतायत? क्या बात आहे, क्या बात आहे. पोर लागली कामाला. मग तू बाउंड्री लाईनच्या ह्या साईडला काही चिअर लीडर म्हणून उभी आहे? कोणी चांगली स्टेप केली की आपली लागली नाचायला. ए धवल, मग? तसं नाही रे. म्हटलं आधी त्यांना नाचताना बघते मग मी जाईन. अगं रेणुका, गरबा काय फॅशन आहे का दुसऱ्यांची बघून कॉपी करायला? अगं चल तिकडे. तिकडे गेल्यावर बघ पाय कसे आपोआप थिरकतात. चल. हे बाकी घर आहे. मग चल ग. चल. ए काय चल. नाही नाही तुम्ही जा. आमच्या बरोबर नाही नाचणार? मग काय माल्याच्या कॅलेंडर मधल्या पोरी येणार आहेत तुझ्यावर नाचायला? अरे तसं नाही रे, पण माझा नाही रे मूड. तुम्ही जा ना. अरे बाबा चल रे. नाही नाही तुझा. ए भाई रेणुका सांग. चल ना. अरे नाही नाही जा ना. अरे रेणुका पण म्हणते चल भाई. अरे जा ना. हाय. हाय हाय हाय. काय करतोय? चिंतन. काय? चिंतन ग. म्हणजे ते भाषण करणारे नाही का, एखाद्या विषयावर बोलण्याआधी त्या विषयाचं करतात चिंतन, तसं मी नाचण्याआधी नाचायचं करतोय चिंतन. नाचाचं चिंतन? हो हो. स्ट्रेंज आहे यार. अगं असणारच. आमच्या कोल्हापूरची माणसं स्ट्रेंज नसली ना की संशयाने बघतात लोक. ओके ओके. तू पण नाचायलाच आलीस ना? हो. हा, मग जा की. मस्त आहे बाजा. अरे ऍक्च्युली पण मी ना इथे कोणाला ओळखतच नाही रे. हा? अगं अशी काय बोल. अगं ती आपली गँग सगळी तिकडेच उभी येते. धवल. धवल. हे ते बघ तुझी एक्स पार्टनर हाक मारते तुला. चॉकलेट घेऊन आली असेल. मला गोड आवडतच. हा मग बोलतही जा कधीतरी गोड. गप ग. आली ग माझी चॉकलेट फॅक्टरी आली. घूंघट में चांद होगा, आंचल में चांदनी. हाय रुचिरा. हाय. छान दिसतेस. हो. आणि मी तू पण लेट आलीस ग. अरे रिक्षाच नाही मिळाली, शेवटी बसने आले मी. अरे बरं ठीक आहे, लेट का होईना आलीस ते महत्वाचं. म्हणजे आलीस ते महत्वाचं, नाही तर 5 फुकट गेला असता ना, जसा ह्याचा आतोय. अरे हा ना नाचाचं चिंतन करतोय. नाचायचं चिंतन? हे उद्या गायनाचं मनन आणि कबड्डीचं पठण करशील ते काही चालणार नाही. पास घेतलायस ना तर असं काठावर पास नाही व्हायचं, प्रवाहात उडी मारलीच पाहिजे. पण त्या प्रवाहात आहे की खड्डा. खड्डा? सायली. सायली म्हणजे? अरे तिने मला डान्स मध्ये केलंय ना चॅलेंज. चॅलेंज दिलाय? अरे बा भाई उतर ना. अरे मर्दासारखा मर्द तू, दाखवून दे तिला आपण कोणाची पीत नाही आणि आपण कोणाला भीत नाही.
भाई बघ चल अरे परी परी हा ते मनू आणि निरवना कसलं भारी नाचतात. म्हणजे मी नाही नाचत आहे भारी. तुला प्रत्येक गोष्टीत बरोबरी करायचीच असते का? आणि इतकीच जर का भारी नसतेस ना तर मग त्या सम्राट सोबत नाचून नक. सम्राट सोबत तो बघ पायाखाली फटाके लावल्यासारखा नाचतोय. म्हणून सांगते नाच ना त्याच्यासोबत. गप. अरे काय करतोय सम्राट? कसली खुन्नस काढतोय एवढी? हा गाणं काय चाललंय? तू काय नाचतोय? ढुंडो ढुंडो रे साजना. मी माझ्या परीने नाचते. नाचतोय नाचतोय तुला म्हणवतं तरी कसं रे नाचतोय म्हणून? हा काय नाच आहे का? सैराटच्या गाण्यांना 2-2.5 वर्षाची मुलं बघ कशी नाचतात भारी. ए बाई मला नाचू दे की. नाच बाबा नाच. तू फक्त गर्दीत मुलींना धक्के द्यायला आलास ना? ए कशाला जीवावर उठलेस माझ्या? मला नाचू दे की. मी नाही करणार आवाज कमी. तू जा तिकडे. जा ना तू जा. अरे काय 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 चाललंय? काय म्हणते ती बघ ना. चल चल. काय मला कशाला खेचतो तू? काय 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 झालंय? अरे एवढा कशाला खाते माझ्यावर खार? आता मला नाही नाचते तर नाही येत ना. अरे सम्राट असं तुला वाटतंय म्हणजे म्हणजे बघ तू कबड्डी खेळायचास याचा अर्थ तुझ्या बॉडीमध्ये रिदम सेन्स आहे. आता ना तो फक्त थोडासा डेव्हलप करणं म्हणजे डान्स. अरे एवढ्या वर्षात डेव्हलप नाही झाला तर आता 11th आवरला कसं काय होणार डेव्हलप? रिदम त्याचं काय ना तू ना मनापासून ट्राय नसेल केलं म्हणून तू असं म्हणतोय. आज कर ना. आणि तुला माहितीये का गरबा हा असा डान्स फॉर्म आहे की ऍव्हरेज नाचणाऱ्याला सुद्धा ना आपण एकदम जबरदस्त नाचतो असं समाधान मिळवून देतो. अच्छा अच्छा सोपं आहे. तू गावामध्ये कोंबड्या पकडायचास? हा पकडायचं की. हा आता पण आपल्याला तेच करायचंय. हे बघ आता इमॅजिन कर की इथे कोंबडी आहे. कुठे कोंबडी? हे बघ इथे. कुठे कोंबडी ना दिसते? हे बघ इथे दिसली? आणि कुठे ना दिसते? सम्राट मी सांगतो ना आहे मग आहे. अच्छा बरं आहे आहे. हा 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 कोंबडी दिसली? हा दिसली दिसली. आता कोंबडीच्या दिशेने 2 स्टेप्स पुढे जायचं. अच्छा 1 2 ये. 1 2. आता कोंबडी पकडल्यासारखी टाळी वाजवायची. टाळी. एक टाळी. आता कोंबडीने चोच मारली. हा आता 2 स्टेप्स मागे. अच्छा 1 2 परत टाळी. परत टाळी. कळलं? हा चल आता परत. हा अरे पण कोंबडी चोच मारते ना तर परत कशा पाहिजे जायचं? सम्राट मी म्हणतोय म्हणून जायचं. अच्छा बरोबर ठीक आहे. चल हा कोंबडी दिसली? हा दिसली दिसली. 2 स्टेप पुढे. 1 2 कोंबडीने चोच मारली. चोच मारली मारली. मागे 1 2. आता कोंबडी दिसली परत. 1 2 टाळी चोच मारली. 1 2 टाळी. 1 2 टाळी चोच. कोंबडी. जमते. चला स्टार्ट टू एंड. 1 2 3. कसलं भारी. आता 4था राऊंड. काय 4था राऊंड? बस 3 ग्लास झालेत ऑलरेडी. हा फुकटे सरबत म्हणून जेवू नका लगेच. हो की नाही म्हणू? हो आणि मी 3 ग्लास मध्येच फुल झाली. मी अजून एखादा पिऊ शकते. चल. नाही या रेणू अजिबात प्यायचं नाही. सर्दी झाली तर काय करणार आहेस? एक्झाम जवळ येते. गप. एक्झाम जवळ आली आहे ना. सर्दी झाली तर बाबू बोलली. रेणुकाची मम्मा बोलली तर तिची इच्छा आहे सरबत प्यायची तर पिऊ दे ना तिला. एवढी कशा लागते पौष्टिक बाईंसारखी वागतेस? पौष्टिक बाई? हा तुम्हाला नाही माहिती? अरे आमच्या शाळेत होत्या. तुम्हाला कसं माहिती असेल? आमच्या शाळेत ना एक पौष्टिक बाई होत्या. त्यांना मधली सुट्टी झाली की वर्गात यायच्या आणि मग बघायच्या कोणी कोणी डब्यात काय काय आणलंय काय काय आणलंय. कोणी अनहेल्दी आणलंय कोणी हेल्दी आणलंय. आणि जर तुम्ही अनहेल्दी आणलेलं असेल ना तर त्या लगेच घेऊन टाकायच्या. असं राग यायचा ना आम्हाला. आणि म्हणायच्या सारखं खावं ना तर पौष्टिकच. म्हणून आम्ही त्यांना पौष्टिक बाई असंच म्हणायचो. तिच्या गावच्या गोष्टी जाऊन भारी असतात. गोष्टी वगैरे काही नाही फक्त डिवचते मला. काय गला तू तरी कोणत्या कॉन्फिडन्सने पितेस एवढं सरबत? हा
कफचा त्रास आहे ना तुला, अर्ध्या तासात लगेच खोकायला लागशील. तू आता नको काढूस ग कफ. तूच काढत असतेस गरम पाणी पिऊन. हे बघ, मला होतो ना म्हणून मी काढते. आणि तू बघ स्वतःकडे, अंगामध्ये काही हाड, मांस, रक्त, कफ, पित्त काही आहे असं वाटतच नाही. हे बघ, वेताची छडी सुद्धा तुझ्यापेक्षा जाड असते. कशी आहेस ग तू? तुला काहीच वाटत नाही मला चिडवायला. मी उलट काळजीपोटी सांगते तुला. काळजीपोटी किती प्रेमाने सांगतात. जोरात भांडा. कसं आहे ना, तुमचा हा आवाज आहे ना, या सगळ्या आवाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. आणि इतके रेअर पासेस घेऊन लोक तुमची भांडणं ऐकायला चालले असतील नाही का रेणू? मग काय चाललं तुमचं? आणि भांडताना जरा चॅम्पच्या इमेजचा विचार करा. आपल्यामुळे त्याचं नाव खराब नको व्हायला. हो. खराब? तुझं चॅम्पचं ना एकदम उत्तम चालू आहे ते बघ. अचानक गिअर का बदललास? अरे आता ब्रेकच मारावं लागणार आहे. चल 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 तिकडे चल चल चल. काय 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 झालं? नाही नाही काय नाही काय नाही, मला नाही नाचायचं. अरे तू चांगला नाचतोयस गड्या, काय झालं? नाही नाही मी नाही सांगणार. सम्राट काय झालंय? नाही काय नाही काय नाही. सम्राट काय झालंय? अरे ती इथं पण आली. निराशा? आदाशा. आदाशा सारखी एक पोरगी माझ्याकडे कधीपासून बघते. ती बघ ती बघ तिकडेच बघ, आता पण बघत असेल. बघ बघ बघ. कुठली मुलगी? अरे ती पांढरी पाल अशीशी करते बघ ना, अशीशी. हा, ती अशी का बघतीये? अशीच बघते ती. ही तर आपल्या क्लास मधली आहे. हो, आता माझ्या डोक्यामध्ये येते. तुला सांगू, कॉलेजच्या पहिल्या दिवसापासनं गेम मध्ये कसे मोबाईलच्या स्क्रीनवर टक लावून बघतात, तशी ती माझ्याकडे बघते टक लावून. मग तू काय बोललास? अरे ती काय बोलत नाही, मी पण काय नाही बोललो. सांगू नीरो, ती जेव्हा माझ्याकडे बघते ना, तेव्हा लय घाम फुटतो रे मला. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, भेदक भेदक नजर आहे एकदम तिची. हा वा, आणि तू हे मला आत्ता सांगतोयस हा गड्या? अरे नीरो, असं नाही रे, मला नव्हतं वाटलं एवढं लांबेल. मला वाटलं की लगेच थांबेल. अरे सम्राट, तुला माहितीये का, अरे गरब्यामध्ये येणारी ना अर्ध्याच्या वर मुलं पोरगी पटवणे या एकमेव हेतून येतात. अरे अरे अरे, आणि तुला तो ऑलरेडी पटलीये. नाही 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 नाही. अरे जर मामाला कळलं ना, तर गावभर असं बोंबा बोंब करत फिरेल. आणि तुला माहित नाही ती इकडेच बघते इकडेच बघते ती. जाऊ दे, तू नको ना बघू. चल आपण आपला ग्रुप जॉईन करू. चल. हा चल चल. ए ऐक ऐक ऐक, त्यांना सांगू नकोस. हा बघू. ते बघ, ती सेम आपल्या वेदविख्यात मॅडम सारखी दिसते ना. बघ परी, अगं त्या वेदविख्यात मॅडमच आहेत. कसल्या हॉट दिसतात ना. काय रेणू, माझ्यापेक्षा? परी काय तुझं? चला ना आपण जाऊन त्यांना भेटूया. मॅडम. हाय मॅम, आय एम मनवा, HK कॉलेज. या आय रिमेंबर. गरबा खेळायला आलात वाटतं. आमच्या मित्राने पासेस दिले. वा मॅडम, तुम्ही कशा काय आला गरबा खेळायला? अगं, मी काय 24 तास लायब्ररीत बसलेली नसते. आय मीन, तो माझा जॉब आहे आणि ही माझी हॉबी. ऍक्च्युली मी इथे जवळच राहते म्हणून आलीये. मॅडम एक सांगू? हो. तुम्ही ना काटा दिसताय. रेणू का? सॉरी. काटा नाही नाही, तिला म्हणायचंय की तुम्ही हॉट दिसताय खूप. ओह थँक्यू. तुम्ही सगळ्याजणी खूप छान दिसताय. मॅम, नवरात्र है तो गरबा बनता है, तो एक सेल्फी भी तो बनता है ना. Yeah,